गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज पुन्हा आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिकचं पुढचं आर्टिकल बघत आहोत आणि द नेम ऑफ द आर्टिकल इज टाइप्स ऑफ कंडक्टर. लास्ट लेक्चरला आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिक सुरू केला. इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिकच्या बेसिक कॉन्सेप्ट्स आपण डिस्कस केल्या. त्याच्याबद्दल आपण काही प्रश्न विचारले, काही प्रश्नांची उत्तरं दिली. आपण पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी चॅटिंग मधून काही प्रश्न विचारले, त्याचे पण आपण सोल्युशन्स या ठिकाणी सांगितलेले आहेत. Today we are going to discuss about very interesting article which are related with our day-to-day life, that is the types of conductor. मग इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिक मधलं हे आर्टिकल पुढे बघत असताना लास्ट लेक्चर मध्ये आपण काय घेतलं त्याचं थोडं 5 मिनिटांमध्ये रिवाइज करूया, त्याचं थोडंसं रिव्हिजन करूया. तर तुम्ही आता सगळ्यांनी सांगायचं, वह्या काढलेल्या असतील, आपण सगळ्यांनी वह्या काढलेल्या नसतील, नोटबुक काढलेले नसतील तर कृपया काढा. व्यवस्थित टॉपिकचं नाव टाकून ज्या नोट्स मी इथं सांगतोय त्या कृपया आपण लिहित जा. पॉइंट्स काढत चला, पॉइंट्स अंडरलाईन ज्या ठिकाणी सांगतो मी त्या ठिकाणी करत चला. आणि जिथं कुठं कळत नाही तर चॅटिंग मध्ये आपण तो ऑप्शन किंवा कॉल करून तुम्ही विचारू शकता. सो विदिन 5 मिनिट्स वी विल रिवाइज दॅट टॉपिक. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं इंट्रोडक्शन ते लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं. इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय? यस सांगा. यस, इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज द ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री. प्रत्येकानं सांगितलं पाहिजे. घरातून जरी तुम्ही ऐकत असाल तरी प्रत्येकानं रिप्लाय दिला पाहिजे. जे विद्यार्थी पहिल्या लेक्चरला होते त्यांनी इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे इट इज द ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री. आणि मला पुढच्या प्रश्नाचं उत्तर सांगा की कोणत्या दोन एनर्जीचा त्याच्यामध्ये रिलेशनचा अभ्यास केला जातो? दोनच एनर्जी की एका एनर्जीचं कन्व्हर्जन दुसऱ्यामध्ये, दुसऱ्याचं पहिल्यामध्ये, त्यांचा स्टडी म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. मला त्या दोन एनर्जीची नावं सांगा. सांगता येतील बघा, आठवा. यस, लक्षात आली कोणत्या दोन एनर्जी आहेत? येस. सो इन इलेक्ट्रोकेमिस्ट्री स्टडी ऑफ ओनली इंटरकन्वर्जन बिटवीन इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी अँड केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. विद्युत ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये होत असतानाचं रूपांतर किंवा रासायनिक ऊर्जेचं कन्व्हर्जन विद्युत ऊर्जेमध्ये, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, यांचा जो स्टडी आहे तो स्टडी म्हणजेच इलेक्ट्रोकेमिस्ट्री. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं. ओके, आपल्याला आठवलं पाहिजे, या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. त्या सातत्यानं तुम्ही त्याचं वाचन करत चला. दुसरा पॉईंट आपण सगळ्यात महत्वाचा त्या टॉपिक मध्ये बघितला की व्हॉट आर द रेडॉक्स रिएक्शन. कारण आपण सांगितलं किंवा इन्व्हर्टरची लाईट जी आपल्याला भेटते किंवा इन्व्हर्टर पासून जे आपण इन्व्हर्टरची बॅटरी असते, आपण लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरची पॉवर ऑन करतो आणि मग त्याच्यापासून इन्स्ट्रुमेंट चालवतो. त्यावेळेस कोणत्या रिएक्शन होत असतात बॅटरीमध्ये, त्या ऍसिडमध्ये, सोल्युशनमध्ये? तर नो डाऊट रेडॉक्स रिएक्शन झाल्याशिवाय केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल मध्ये होत नाही, हे आपण सांगितलं होतं. आणि मग कशाला म्हणलं होतं रेडॉक्स रिएक्शन? आठवा, प्रत्येकाला सांगता आलं पाहिजे. व्हॉट एक्झॅक्टली आर द रेडॉक्स रिएक्शन्स? यस, द रिएक्शन इन विच कोणत्या दोन रिएक्शन व्हायला पाहिजे? रिडक्शन अँड ऑक्सिडेशन रिएक्शन टेक्स प्लेस. तर त्या दोन रिएक्शनला तर त्या रिएक्शनला आपण रेडॉक्स रिएक्शन असं म्हणतो. हे देखील आपण काल सांगितलं होतं. रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा रिडक्शन म्हणजे डिक्रीज इन चार्ज, या गोष्टी सांगितल्या. किंवा ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन निघून जातात. किंवा इन्क्रीजिंग चार्ज ऑन दॅट स्पेसिस, चार्ज वाढलेला दिसला की त्या रिएक्शनचं ऑक्सिडेशन झालं. ह्या पण गोष्टीबद्दल आपण डिटेल चर्चा केली. आणि आणखी एक महत्वाचा कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी सांगितलं, व्हॉट एक्झॅक्टली आर द इलेक्ट्रोलाइट्स. कारण हा इलेक्ट्रोलाइट एवढा महत्वाचा भाग आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये, त्याच्याशिवाय आपल्याला टॉपिक क्लिअर पुढचा कळणार नाही. इलेक्ट्रोलाइट कशाला म्हणलं? सिंपल असे पदार्थ आहेत की ज्यांना पाण्यात टाकल्यानंतर किंवा त्यांच्या वितळलेल्या अवस्थेमध्ये, दोन सबस्टन्सेस आयदर इन दिअर ऍक्वियस सोल्युशन, ऍक्वियस म्हणजेच काय? पाण्यात टाकल्यानंतरचं सोल्युशन, किंवा त्यांच्या फ्युज्ड स्टेटमध्ये किंवा मोल्टन स्टेटमध्ये, म्हणजेच काय? त्यांच्या वितळलेल्या अवस्थेमध्ये. म्हणजे एकतर पदार्थ त्याच्या पाणी टाकल्यानंतरच्या अवस्थेत किंवा वितळलेल्या अवस्थेमध्ये जर त्याच्यातून डिसोसिएशन ऑफ चार्जेस होत असेल, त्याच्यातून चार्ज सेपरेशन होत असेल, म्हणजेच त्याच्यातून कॅटायन आणि एनायन हे दोन प्रकारचे चार्ज जर वेगवेगळे होत असतील तर त्या सबस्टन्सला आपण इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. तरच त्या पदार्थाला इलेक्ट्रोलाइट म्हणायचं. अदरवाइज त्याला पाण्यात टाकलं त्यातून कॅटायन आणि एनायन किंवा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज सेपरेटच झाले नाही. वी मे नॉट कॉल इट ॲज द इलेक्ट्रोलाइट. त्याला आपल्याला इलेक्ट्रोलाइट म्हणता येईल का? सांगा, म्हणता येईल का? जर त्यातून कॅटायन आणि एनायनच निघालं नाही, इलेक्ट्रोलाइट म्हणता येईल का? नाही. आपल्याला ते इलेक्ट्रोलाइट म्हणता येत नाही. किंवा त्याच्या वितळलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा कॅटायन आणि एनायनच जर निघाले तरच त्याला इलेक्ट्रोलाइट म्हणता येतं. उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं मीठ, NaCl इज द टिपिकल एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोलाइट. काय होतं NaCl मध्ये?
NaCl मध्ये ज्यावेळेस आपण ऍडिशन ऑफ वॉटर करतो, ज्यावेळेस आपण NaCl मध्ये पाणी टाकलं तर पाणी टाकल्यानंतरच NaCl चं डिसोसिएशन होतं, म्हणजे काय Na+ आणि सेकंड वन इज द Cl-. असे आयन्स जर तयार झाले आफ्टर ऍडिशन ऑफ वॉटर तर NaCl ला आपण इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो, तरच NaCl काय झाला, इलेक्ट्रोलाइट झाला. किंवा दुसरी कंडिशन, हेच NaCl आहे, NaCl ला जर थोडी उष्णता दिली आपण, मिठाचं पोतं किंवा मीठ जर थोडं गरम झालं किंवा जर थोडं टेम्परेचर जास्त असेल, जर NaCl ला हीट जर केलं, नॉर्मली हीट केलं तर त्या ठिकाणी सुद्धा NaCl मीठ वितळल्यासारखं आपल्याला दिसतं, आणि मीठ वितळल्यासारखं दिसतं म्हणजे मिठाचं पाणी झाल्यासारखं दिसतं. दॅट मीन्स त्या ठिकाणी सुद्धा Na+ आणि कोणते आयन्स असतात, Cl- असतात. म्हणजे बघा दोन कंडिशन आहे, एक तर वॉटर टाकल्यानंतरचं सोल्युशन म्हणजेच त्याला ऍक्वियस सोल्युशन म्हणायचं. कोणतं सोल्युशन म्हणायचं, ऍक्वियस सोल्युशन. ऍक्वा म्हणजे वॉटर, आणि जर एखाद्या सबस्टन्सला पाण्यात टाकल्यानंतर कॅटायन आणि एनायन तयार होत असतील तर तो झाला इलेक्ट्रोलाइट. किंवा तो एखाद्या सबस्टन्सला जर थोडी उष्णता दिली आणि तो कोणत्या स्टेटमध्ये गेला, तो फ्युज्ड स्टेट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फ्युज्ड स्टेट? फ्युज्ड स्टेटलाच मी म्हटलं मगाशी मोल्टन स्टेट, वितळलेली अवस्था झाली तरच त्याच्यातून कॅटायन आणि एनायन, पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे कॅटायन, ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो एनायन, असे निघाले तरच त्यांना आपण इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. आणि इलेक्ट्रोलाइट मधून निघालेले आयन्स, ओके, दॅट आर द रिस्पॉन्सिबल फॉर कन्व्हर्जन ऑफ केमिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल. त्यांच्यामुळेच आपल्याला केमिकल एनर्जी पासून इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होऊ शकते. आणि मग त्याच्यानुसारच आपण आज जो आर्टिकल बघत आहोत ते टाइप्स ऑफ कंडक्टर, हे आर्टिकल रिलेटेड विथ द इलेक्ट्रोलाइट आहे. ओके, नो डाउट ऑल टॉपिक इज रिलेटेड विथ द इलेक्ट्रोलाइट. ओके, बट टुडेज आर्टिकल इज व्हेरी इंटरेस्टिंग आर्टिकल. याच्यातलं ऑलरेडी तुम्हाला हे कंडक्टर म्हणजे काय तर माहिती. ओके, तुम्हाला सांगा कंडक्टर कशाला म्हणायचं, व्हॉट एक्झॅक्टली इज द मिनिंग ऑफ कंडक्टर. आठवा, बघा प्रत्येकाला उत्तर सांगता आलं पाहिजे. यस, व्हॉट इज द कंडक्टर. बरोबर आहे, कंडक्टर म्हणजे एसटी मधला कंडक्टर विचारला का तुम्हाला. यस, कंडक्टर म्हणजे काय, द पर्सन विच इज सिटिंग बिहाइंड द ड्रायव्हर इज कॉल्ड कंडक्टर असं म्हणायचं का. कंडक्टर ते नाही, ड्रायव्हर कंडक्टर, दॅट इज अनदर राडा. ओके, व्हॉट एक्झॅक्टली आर द कंडक्टर्स. यस, प्रत्येकाला माहिती आहे कंडक्टर म्हणजे वाहक, बरोबर, ज्याच्यातून काहीतरी वाहतं. ओके, मग कंडक्टर म्हणजे आता इथं आपल्याला कोणत्या संदर्भातले कंडक्टर्स बघायचे. कंडक्टर्स म्हणजे द सबस्टन्स विच अलाउज फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी, विच अलाउज फ्लो ऑफ, त्यांच्यातून काय व्हायला पाहिजे, इलेक्ट्रिसिटी. आता इलेक्ट्रिसिटी व्हायला पाहिजे म्हणजेच काय, इलेक्ट्रिक करंट. बरोबर आहे, ज्या पदार्थांमधून इलेक्ट्रिसिटी वाहते की म्हणजेच इलेक्ट्रिसिटी वाहते म्हणजेच कोण वाहतो, म्हणजेच त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असतो. इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असतो म्हणजेच कोण होत असतो, त्या ठिकाणी फ्लो ऑफ चार्जेस होत असतात. काय होत असतात, फ्लो ऑफ चार्जेस. चार्ज वाहने म्हणजेच इलेक्ट्रिक करंट म्हणजेच इलेक्ट्रिसिटी. जर एखाद्या सबस्टन्स मधून करंट वाहत असेल किंवा चार्ज वाहत असतील तर त्या सबस्टन्सला कंडक्टर असं म्हणतो. सिंपल. द सबस्टन्स विच अलाउज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी, or the substance which allows the flow of electric current, or the substance which allows the flow of charges, or the substance which allows the flow of electrons, whatever mean. आपण याच्यापैकी कोणतेही सांगू शकतो, त्याला आपण कंडक्टर म्हणतो. ओके, आणि मग कंडक्टर मधून इलेक्ट्रॉन होतात बेसिकली, फ्लो ऑफ चार्जेस. तसंच आणखी एक महत्वाचा घटक आपल्याला इथं विचारात घ्यावा लागणार, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, इलेक्ट्रॉनच्या वाहण्याला सुद्धा आपण इलेक्ट्रिक करंटच म्हणतो, चार्जच्या वाहण्याला पण इलेक्ट्रिक करंटच म्हणतो. आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजेच इलेक्ट्रिक करंट. ज्या सबस्टन्स मधनं अशा या सगळ्या गोष्टी होतात, ऑल दॅट राडा टेक्स प्लेस, ज्यांच्यामधून होतो त्या सबस्टन्सला काय म्हणायचं, कंडक्टर असं म्हणतो. ओके, सिंपल. मग कंडक्टर मधून इलेक्ट्रॉन होतात हे आपल्याला माहिती. समजा मी तुम्हाला म्हटलं वायर मधून करंट वाहत आहे, वायर मधून करंट वाहत आहे आणि फॅनला कनेक्शन दिलंय, इन्व्हर्टरला कनेक्शन दिलंय, मग ते वायर मधून जे करंट वाहतो ते म्हणजे कोण असतात, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन असतात. करंट म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनच, पण इलेक्ट्रॉनचं फ्लो होत असताना दोन पद्धतीने होत. एक डायरेक्ट पद्धत आहे आणि इनडायरेक्ट पद्धत आहे. इलेक्ट्रॉनचं फ्लो होत असताना त्याचं मेकॅनिझम जे फ्लो होण्याचं आहे तो दोन वेगवेगळ्या पद्धतीचं आहे.
म्हणजे काही पदार्थातून इलेक्ट्रॉन डायरेक्ट फ्लो होतात, त्यांना पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला, पिन आपण लावली, बटन स्विच ऑन केलं, पिन लावली आणि ते बटन जर आपण फॅनचं ऑन केलं तर फॅन चालू होतो, म्हणजे वायरमधून डायरेक्ट इलेक्ट्रॉन आले, म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉनचा फ्लो डायरेक्ट झाला. मग जर इलेक्ट्रॉन डायरेक्ट फ्लो होत असतील तर कंडक्टरचा टाईप जो आहे त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक कंडक्टर. म्हणजे आपण जे दोन टाइप्स कंडक्टरचे बनणार आहोत, ते कोणते कोणते कंडक्टरचे दोन टाइप्स वी आर डिस्कसिंग अबाउट द टू टाइप्स ऑफ कंडक्टर. फर्स्ट वन इज द इलेक्ट्रॉनिक कंडक्टर. इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स काय मी सांगितलं याच्यामध्ये, हिअर द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी टेक्स प्लेस ड्यू टू डायरेक्ट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. डायरेक्ट या ठिकाणी काय होत असतो, डायरेक्ट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन डायरेक्ट वाहतात, पण कधी आफ्टर द ऍप्लिकेशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. आपल्याला पीडी पोटेन्शियल डिफरन्स विभव म्हणतात, ते बटन ऑन केल्याशिवाय तर इलेक्ट्रॉन होणार नाही, तरच ते कंडक्टर कोणते झाले, इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स. ओके, मग याच्यामध्ये पर्टिक्युलरली कोणते एक्झाम्पल आहेत तर सगळे मेटल्स, ऑल द मेटल्स अँड देअर मोल्टन सॉल्ट्स. मेटल आणि मोल्टन सॉल्ट म्हणजे काय, सगळे मेटल आणि त्यांचे वितळलेले सॉल्ट जर घेतले, ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स. ओके, काय सांगितले मी तुम्हाला, एक्झाम्पल याचं आहे पर्टिक्युलरली ऑल मेटल्स अँड देअर, त्यांचे कोणते सॉल्ट म्हणलं, देअर मोल्टन सॉल्ट्स. व्हॉट एक्झॅक्टली इज द मिनिंग ऑफ मोल्टन सॉल्ट, वितळलेले सॉल्ट जर असते त्यांचे सोल्युशन असतील. समजा लोखंड आहे, लोखंडातून करंट वाहतो, डायरेक्ट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होतो लोखंडातून, पण कधी त्याला पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला तर तसंच लोखंडाचं पाणी जर केलं, त्याला वितळलं, तरी सुद्धा त्याच्यातून करंट वाहतोच, डायरेक्ट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. देन सच टाइप्स ऑफ कंडक्टर्स आर नोन एज द इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स. ह्यांना आणखीन एक दुसरं नाव आहे, दीज आर ऑल्सो नोन एज मेटॅलिक कंडक्टर्स. दीज आर ऑल्सो नोन एज द मेटॅलिक कंडक्टर्स. ओके, मग हा झाला कंडक्टरचा पहिला टाइप, इलेक्ट्रॉनिक कंडक्टर. सेकंड टाइप इज द इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स. सेकंड टाइप इज द इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स. मी तुम्हाला मागाशी म्हणलं की इलेक्ट्रॉनच्या वाहण्याला करंट म्हणतो, परंतु प्रत्येक पदार्थामधून इलेक्ट्रॉन वाहण्याचं मेकॅनिझम सारखं असेलच असं नाही. आता जे आपण इलेक्ट्रॉनिक कंडक्टर भेटले तिथून इलेक्ट्रॉन डायरेक्ट जात होते, पण आपण जे इन्व्हर्टरची बॅटरी आहे आणि त्या बॅटरीमधून जो आपल्याला मिळणारा करंट आहे तो डायरेक्ट इलेक्ट्रॉनच्या फ्लोमुळे होत नाही. इलेक्ट्रॉन तयार होतात, पण त्याच्या अगोदर पहिल्यांदा त्या ठिकाणी मायग्रेशन ऑफ किंवा कंडक्शन ऑफ आयन्स महत्वाचं आहे. आयन्सचा या ठिकाणी फ्लो होत असतो. म्हणजे इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर जे आहेत तिथं फ्लो ऑफ आयन्स हा होत असतो. कोण वाहत असतात या ठिकाणी, फ्लो ऑफ आयन्स. आणि आयन्स आपल्याला माहिती, फ्लो ऑफ आयन्स म्हणजेच कोण, कॅटायन्स आणि एनायन्स यांचं वहन झाल्याशिवाय हे एका इलेक्ट्रोड पासून दुसऱ्या इलेक्ट्रोडकडे मायग्रेट झाल्याशिवाय त्यांच्यामधून फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होत नाही. लक्षात आले, म्हणजे असे सबस्टन्स की ज्यांच्यामध्ये सगळे बेसिकली कोण व्हायला पाहिजे, फ्लो ऑफ आयन्स व्हायला पाहिजे. आयन्सचं वहन जर झालं तरच ते इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर. आणि फ्लो ऑफ आयन्स कुणाचे असतात काल आपण सांगितलं होतं, आयन्स आर ऑलवेज ऑफ द इलेक्ट्रोलाइट्स. आयन्स हे इलेक्ट्रोलाइटचे असतात, बरोबर. आता सांगितलं होतं आपण इलेक्ट्रोलाइटचे आयन्स असतात, कॅटायन असतात, एनायन असतात. म्हणजे इलेक्ट्रोलाइट घेतला, त्याचं सोल्युशन घेतलं, त्याच्यातून कॅटायन आणि एनायन निघाले तरच त्या ठिकाणी फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होतो आणि त्या ठिकाणी त्यांच्यातून कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी होतं. म्हणजे ऍट फर्स्ट विच प्रोसेस टेक्स प्लेस, कॅटायन्स अँड एनायन्स म्हणजे फ्लो ऑफ आयन्स होतात, आणि फ्लो ऑफ आयन्स झाल्यानंतर त्या ठिकाणी फ्लो ऑफ कोण होतात, ते इलेक्ट्रॉन होतात. म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो या ठिकाणी पण झाला, पण डायरेक्ट झाला का इनडायरेक्ट झाला, तर इनडायरेक्ट झाला. त्याच्या अगोदर पहिल्यांदा फ्लो ऑफ आयन्स झाला. व्हॉट एक्झॅक्टली टेक्स प्लेस हियर इन केस ऑफ द इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स, ऍट फर्स्ट हियर द डायरेक्ट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स टेक्स प्लेस. इलेक्ट्रॉन डायरेक्ट फ्लो झाला आणि आफ्टर द ऍप्लिकेशन ऑफ अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्स त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा फ्लो डायरेक्ट झाला. इथं तसं नाही, सोल्युशन घ्यावं लागलं. सोल्युशन मधून आयनचा फ्लो झाला, कॅटायन्स आयन सेपरेट झाले. प्रत्येक जण कॅटायन्स कॅथोडकडे गेले, इलेक्ट्रोडचे दोन टाईप आपल्याला माहिती आहे, एनायन्स एनोडकडे गेले. आणि हे सगळं होत असताना रेडॉक्स रिएक्शन त्या बॅटरीमध्ये ऍसिडमध्ये घडली आणि त्यावेळेस नंतर पुन्हा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे नंतर बॅटरीतून करंट आपल्याला भेटलं.
म्हणजे डायरेक्ट करंट इलेक्ट्रॉन मुळे न भेटता पहिले फ्लो ऑफ आयन्स झाले आणि मग त्या ठिकाणी करंट भेटला. सो सच टाइप्स ऑफ कंडक्टर्स आर नोन एज द इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स. ओके, सो फ्रेंड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. जर आपल्याला याच्यामध्ये काय अडचण असेल तर आपण नक्कीच विचारू शकता, पण मला वाटतं जर नीट समजून जर थोडं ऐकलं, सो दिस इज व्हेरी चिल्लर पार्ट फ्रेंड्स. जर आपण फिजिकल केमिस्ट्रीला थोडं इमॅजिनेशन करून जर आपण बघितलं, इंटरेस्ट घेऊन बघितलं की मोबाईलची बॅटरी असते व त्याच्यामध्ये सुद्धा हे असे रेडॉक्स रिएक्शन करतात, आपली इन्व्हर्टरची बॅटरी आहे त्याच्यामध्ये रेडॉक्स रिएक्शन करतात, हे ज्यावेळेस आपल्याला कळलं की आपल्या अवतीभोवती ऑल दॅट थिंग्स हॅपन्स टेक्स प्लेस, त्यावेळेस टॉपिक समजायला थोडंसं आणखीन सोपं जातं. पण पाठांतर करू नका, कॉन्सेप्ट ओरिएंटेड शिका, समजून घ्या. समजत नसेल तर पुन्हा पुन्हा ते लेक्चर्स ऐका. पुन्हा कळत असेल तर आपले जे ऑनलाईन ऍप मध्ये चॅटिंगचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही बिंदास्त सगळ्या ऑल टाइप्स ऑफ क्वेश्चन तुम्ही आस्क. ओके, पण बेसिक गोष्टी क्लिअर झाल्याशिवाय तुमचा सीईटीचा अभ्यास किंवा नीट असेल किंवा जेडब्ल्यू असेल वॉट एव्हर दॅट ऑल टाइप्स ऑफ एक्झामिनेशन, त्यांची तयारी करण्यासाठी पहिल्यांदा बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर राहणं महत्वाचं आहे. ओके, मग कंडक्टरचे दोन टाईप बघितले. पहिला टाईप कोणता सांगा? इलेक्ट्रॉनिक कंडक्टर. दुसरा टाईप इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर. मग साधा एक प्रश्न मी विचारतो, सिंपल प्रश्न तुम्हाला विचारतो की आपण गाडी फोर व्हीलर मध्ये, बरोबर, फोर व्हीलर मध्ये जे आपल्याला लाईट भेटते, रात्री आपण जेव्हा फोर व्हीलर मध्ये जे आपण इलेक्ट्रिकल एनर्जी मिळवतो, ते टेप असेल चालू, टेप रेकॉर्डर आपण चालू करत असू किंवा संध्याकाळी गाडीची लाईट असेल, फोकस असेल, ही जी इलेक्ट्रिकल एनर्जी भेटते ते कोणापासून भेटते? त्याचा सोर्स काय असला पाहिजे? डायरेक्ट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन असला पाहिजे का डायरेक्ट फ्लो ऑफ आयन्स आणि नंतर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन असला पाहिजे? सिंपल क्वेश्चन आहे, सांगा. तोपर्यंत आपण त्या कन्सेप्ट कडे आणखीन एकदा डिटेल मध्ये बघू. फोर व्हीलर मधून जे आपल्याला लाईट भेटते, टू व्हीलर असतील, फोर व्हीलर असतील, मोटरसायकल तुमची असेल, तुम्ही गाडी संध्याकाळी जात असताना लाईट लावता, ऑन करता, हॉर्न वाजवता, सो ही जी एनर्जी आहे तर डायरेक्ट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स मुळे आहे. ओके, का इलेक्ट्रोलाइटिक कंडक्शन मुळे आहे? त्या ठिकाणचा टाईप कोणता? मला त्याचं उत्तर नंतर तुमच्याकडून अपेक्षित आहे. वी आर गोइंग टू डिस्कस टाइप्स ऑफ कंडक्टर. सो टू टाइप्स ऑफ कंडक्टर. किती टाइप बघितले आपण कंडक्टरचे? देयर आर द टू टाइप्स ऑफ कंडक्टर्स. टू टाइप्स ऑफ कंडक्टर्स. फर्स्ट टाइप कोणता? फर्स्ट टाइप आहे, फर्स्ट वन इज द इलेक्ट्रॉनिक कंडक्टर. या लिहून घ्या, इलेक्ट्रॉनिक कंडक्टर. आणि सेकंड वन इज द इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स. इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स. इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स. वह्या काढा, प्रत्येकाने नोटबुक काढा आणि लगेच लिहून घ्यायचं. ते म्हणजे थोडस ऐकत ऐकत लिहित कधी कॉन्सेप्ट जर थोडा मोठा असेल तर थोडं शांत ऐकायचं. अदरवाईज तुम्ही हे सगळं सायमल्टेनियसली स्टडी करू शकता. सो टू टाइप्स ऑफ कंडक्टर्स आपण बघितले. जर डायरेक्ट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन असेल तर इलेक्ट्रॉनिक कंडक्टर, आणि जर डायरेक्ट फ्लो ऑफ आयन्स असेल, आयन्स मुळे जर कंडक्शन होत असेल तर इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स. असे कॉलम दोन करून घ्या. ओके, सो फर्स्ट पॉइंट काय सांगता सांगा तुम्ही? इथं फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी ड्यू टू मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन झालं का मायग्रेशन ऑफ आयन्स झाले? सांगा, व्हॉट एक्झॅक्टली इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी? फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी, फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी टेक्स प्लेस बाय, फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी टेक्स प्लेस बाय मायग्रेशन, म्हणजे स्थलांतर, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे. मायग्रेशन ऑफ कुणाचे? मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स हा झाला पहिला पॉइंट. ओके, या फॉर्म मध्ये फर्स्ट पॉइंट.
फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी टेक्स प्लेस बाय मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी फर्स्ट पॉइंट इथं इलेक्ट्रॉनचं मायग्रेशन झालं किंवा मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स टेक्स प्लेस. ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स takes place. Transfer of electron takes place due to migration of कुणाचं मायग्रेशन झाल्यामुळे किंवा कंडक्शन ऑफ ड्यू टू मायग्रेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स. ड्यू टू मायग्रेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स म्हणजेच कोण कॅटायन्स आणि कोण एनायन्स यांचं मायग्रेशन झाल्यानंतरच ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन झाले म्हणजेच करंट तयार झाला. डायरेक्ट इलेक्ट्रॉन मुळे झाला नाही. पहिले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स एका ठिकाणाहून दुसरीकडे गेले म्हणजे इलेक्ट्रोडकडे गेले त्यावेळेस त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होतं आणि मग करंट वाहतो. सो सच टाइप्स ऑफ कंडक्टर्स आर सेड टू द इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स. ओके, सो राइट ऑन द 2 points. ओके, लिहिलं. दुसरा पॉइंट महत्वाचा, या टाइपचं कंडक्शन होताना द कंडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व एनी ट्रान्सफर ऑफ मॅटर. काय सांगतो पॉइंट हा, द कंडक्शन डज नॉट, महत्वाचा शब्द आहे डज नॉट, ह्याच्यात होत नाही. काय होत नाही, डज नॉट इन्व्हॉल्व्स the transfer of matter आणि याच्या उलट द कंडक्शन इन्व्हॉल्व्स ट्रान्सफर ऑफ मॅटर. आपण लिहून घ्या नंतर समजून घ्या. द कंडक्शन इन्व्हॉल्व्स ट्रान्सफर ऑफ मॅटर एका ठिकाणून दुसरीकडे यांच्यामध्ये जातात नाही तर मॅटर कसलंच एका ठिकाणून दुसरीकडे जात नाही. व्हॉट एक्झॅक्टली इज द मिनिंग ऑफ दिस, द कंडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व्स द ट्रान्सफर ऑफ मॅटर इन केस ऑफ विच कंडक्टर, इलेक्ट्रॉनिक कंडक्टर. म्हणजे वायर मधून जर करंट वाहत आहे, लक्षात घ्या वायर मधून करंट वाहत आहे, आपण पोटॅन्शियल डिफरन्स अप्लाय केला, पिन सॉकेट मध्ये आपण लावली आणि बटन ऑन केलं, वायर मधून करंट आला बरोबर. तो करंट येत असताना तो वायर मधून काही एखादा पार्ट एका ठिकाणाहून दुसरीकडे वळवत जातो का, किंवा वायर काही वळवत पुढे जातं का, किंवा एखादा भाग एकदम करंट चालल्यामुळं पहिलं वायर मोठं होतं नंतर लहान लहान झालं असं काय होतं का, असं काहीच होत नाही. म्हणजे कोणच एका इलेक्ट्रॉन सोडून वायर मध्ये दुसऱ्या कशाचाच फ्लो होत नाही. म्हणजे द कंडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व द ट्रान्सफर ऑफ मॅटर, कोणत्याही प्रकारचं मॅटर त्या वायर मधून किंवा इलेक्ट्रॉनिक कंडक्टर मधून एका ठिकाणाहून दुसरीकडे जात नाही. त्याच्या उलट व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स इन केस ऑफ द इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स, इथं मात्र कंडक्शन इन्व्हॉल्व्स ट्रान्सफर ऑफ मॅटर. मग आपण इलेक्ट्रोलाइटिक सेल 11वी मध्ये थोडंसं आठवतं का बघा, आपण कॅथोड एक बॅटरी काढली होती बरोबर, कशी कोणत्या टाइप मध्ये आपण एलओसी थोडंसं आठवत असेल तर बघा, हे आपण इलेक्ट्रोलाइटिक सेल घेत होतो, याच्यामध्ये 2 रॉड काढले होते. ओके, याला बॅटरीचं कनेक्शन होतं, हे मोठी रेस म्हणजे प्लस लहान म्हणजे मायनस, आणि हे जे 2 रॉड होते ह्या 2 रॉडला आपण इलेक्ट्रोड असं म्हणलं होतं. ओके, इलेक्ट्रोड्स. आणि याच्यामध्ये जे सोल्युशन घेतो ते सोल्युशन म्हणजे इलेक्ट्रोलाइट असतं, त्या सोल्युशनला इलेक्ट्रोलाइट म्हणतो. म्हणजे ह्या इलेक्ट्रोलाइटच्या ज्यातून आयन्स निघाली पाहिजेत, कॅटायन्स आणि आयन्स. मग हे कॅटायन्स जे असतात ते जातात कॅथोडकडे, कॅटायन जे असतात हा निगेटिव्ह जो इलेक्ट्रोड आहे, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड कॅथोड आहे, आणि या पॉझिटिव्हचं कनेक्शन ज्या इलेक्ट्रोडला दिलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो ते एनोड. इलेक्ट्रोलाइटिक सेल मधली कंडिशन आहे. ओके, तर इथं जे इलेक्ट्रोलाइटचे कॅटायन निघतात ते जातात कॅथोडकडे पॉझिटिव्ह आयन्स, आणि निगेटिव्ह आयन जे जातात ते कुठे जातात ते एनोडकडे जातात. म्हणजे ह्याला आपण म्हणतो ट्रान्सफर ऑफ मॅटर. आयन्स एका अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोडकडे आयन जातात. जर आयनच्या डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे तर तो
निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे जाणार, आणि जर आयन्स वरती निगेटिव्ह चार्ज असेल तर तो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे जाणार. म्हणून याला या ठिकाणी म्हटलंय द कंडक्शन इन्व्हॉल्व्स ट्रान्सफर ऑफ मॅटर, मॅटरचं ट्रान्सफर होतं. तसं या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स मध्ये मॅटरचं ट्रान्सफर होत नाही. ओके, नेक्स्ट पुढचा आणखी एक सोपा पॉइंट आहे. कोणता पॉइंट की मला सांगा दोन्हीकडे नीट जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर टेल मी दॅट केमिकल रिएक्शन कोणामध्ये होत असतील आणि कोणी केमिकल रिएक्शन कोणत्या कंडक्टरमध्ये होत नसतील. केमिकल चेंजेस कुठे होत असतील? इलेक्ट्रॉनिक कंडक्टर मध्ये केमिकल चेंजेस होत असतील, इलेक्ट्रोलाइटिक मध्ये होत असतील? यस, सांगा उत्तर. करेक्ट. कशामध्ये होत असेल? इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर मध्येच केमिकल चेंजेस टेक्स प्लेस, पण इथं नो केमिकल चेंजेस टेक्स प्लेस. सो इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स मध्ये पुढचा पण काय? देर इज नो केमिकल चेंजेस. देर इज नो केमिकल चेंजेस टेक्स प्लेस. कोणत्याही केमिकल चेंजेस टेक्स प्लेस होत नाहीत, रिएक्शन होत नाहीत. पण इथं मात्र काय असेल? केमिकल चेंजेस टेक्स प्लेस. देर इज केमिकल चेंजेस टेक्स प्लेस किंवा केमिकल रिएक्शन्स टेक्स प्लेस. आणि आपल्याला माहिती केमिकल चेंजेस होतात म्हणजेच कोणत्या रिएक्शन होतात. इथं जे यांना सांगायचे केमिकल चेंजेस होतात म्हणजेच कोणत्या रिएक्शन व्हायला, त्या ठिकाणी रेडॉक्स रिएक्शन व्हायला. दॅट इज व्हेरी इझी पॉइंट. इलेक्ट्रॉनिक कंडक्टर मध्ये नो केमिकल चेंजेस टेक्स प्लेस आणि या ठिकाणी मात्र केमिकल चेंजेस टेक्स प्लेस. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स आणि इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स. 3 पॉइंट झाले, लिहून घ्या आपण पॉइंट. आणखीन एक पॉइंट आपण डिस्कस करू. ओके, झालं. इलेक्ट्रॉनिक कंडक्टर मध्ये त्यालाच आपण मेटॅलिक कंडक्टर पण म्हणतो, बरोबर. यांच्यामध्ये कसलीही केमिकल रिएक्शन होत नाही. पण इन केस ऑफ द इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स, यालाच आणखी दुसरं एक नाव आहे आयोनिक कंडक्टर्स, यांच्यामध्ये मात्र केमिकल चेंजेस झाल्याशिवाय करंट त्या ठिकाणी वाहू शकत नाही. ओके, आणि चौथा आणि सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे तो या ठिकाणी तुम्हाला सांगतो, टेम्परेचर रिलेटेड पॉइंट आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक उदाहरण देतो, त्या उदाहरणातून काय कळतंय का मला सांगा. इलेक्ट्रॉनिक कंडक्टर म्हणजे आपण सांगितलं मेटल मधून वाहणारा करंट. ओके, मेटल मधून वाहणारा करंट, वायर मधून वाहणारा करंट म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंडक्टर. जर समजा लोखंडाच्या एखाद्या रॉडमधनं करंट वाहतो किंवा वायरमधनं करंट वाहतो आणि जर आपण त्या ठिकाणी टेम्परेचर वाढवलं, काय वाढवलं या ठिकाणी? इफ टेम्परेचर इन्क्रीजेस. चौथा पॉइंट ऍक्च्युअली आपण बघत आहोत. जर आपण इलेक्ट्रॉनिक कंडक्टरचं काय वाढवलं? टेम्परेचर वाढवलं, देन टेम्परेचर जर वाढवलं तर त्याचा रेजिस्टन्स इन्क्रीजेस. त्याच्यातून करंटला विरोध मात्र वाढतो, रेजिस्टन्स इन्क्रीजेस. आणि जर त्या ठिकाणी विरोध जर वाढला, सो कंडक्शन ऑलरेडी काय होणार मग सांगा, मला सांगा. तर विरोध वाढला म्हणजेच वाहण्याची क्षमता काय झाली, काय होत आहे त्या ठिकाणी? कंडक्शन डिक्रीजेस. कंडक्शन डिक्रीजेस. बघून एकदा व्हेरी सिंपल पॉइंट. इन केस ऑफ द इलेक्ट्रॉनिक कंडक्टर व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस, रॉडला जर आपण गरम केलं तर त्याच्यातून करंट कमी वाहतो. कंडक्शन डिक्रीजेस म्हणजे काय? करंट कमी वाहतो. म्हणजे थंड रॉड असेल आणि गरम जर असेल, जर त्याला तुम्ही हीट केलं म्हणजे टेम्परेचर जर वाढवलं तर त्याचा कोण वाढायला? रेजिस्टन्स वाढायला. म्हणजे काय? रेजिस्टन्स इज नथिंग बट, नेक्स्ट आर्टिकल मध्ये आपल्याला बघायचं, रेजिस्टन्स इज नथिंग बट द टू अपोज द फ्लो, टू अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन किंवा टू अपोज द फ्लो ऑफ करंट. करंट वाहण्याला विरोध करणं म्हणजेच काय त्या ठिकाणी? रेजिस्टन्स. टेम्परेचर जर वाढवलं इलेक्ट्रॉनिक कंडक्टरचं तर रेजिस्टन्स हा त्या ठिकाणी वाढायला, बट कंडक्शन जे आहे त्या ठिकाणी मग काय व्हायला? कमी व्हायला. कारण दोघांचं 36 असतं, उलट असतं. हे जर वाढलं तर हे कमी होत असतं. रेजिस्टन्स विरोध वाढायला म्हणजेच काय व्हायला त्या ठिकाणी? कंडक्शन काय व्हायला? कमी व्हायला. कंडक्शन म्हणजे थोडक्यात काय, एखादा वायर खूप जर गरम झालं, रॉड जर एखादा प्रचंड गरम झाला तर त्या ठिकाणी त्याच्यातून करंट वाहण्याची क्षमता ही कमी होते, कंडक्शन डिक्रीज. याच्या अगदी उलट इकडे आहे, हा पॉइंट आहे. जर इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स, लक्षात घ्या, इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर
ते इलेक्ट्रोलायटिक सेल आली पाहिजे, त्याच्यामध्ये 2 बुडवलेले हे कोण असले पाहिजे, इलेक्ट्रोड आले पाहिजे, बरोबर. हे सोल्युशन म्हणजे कोणतं सांगितलं तुम्हाला, याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आपण टाकलं होतं. हे बॅटरी याला जोडलेली असते, प्लस मायनस हे इलेक्ट्रोड्स. हे सगळं चित्र म्हणजे थोडक्यात बॅटरी इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर बॅटरीचं चित्र आलं पाहिजे. ओके, सेल CELL. ओके, मग इथं जर समजा तुम्ही जेवढं सोल्युशनला गरम करता ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस, म्हणजे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनला जेवढं तुम्ही गरम करता तेवढं त्याच्यामधून रेजिस्टन्स कमी होतो, रेजिस्टन्स डिक्रीजेस, विरोध जो आहे तो आणायला कमी होतो, आणि कंडक्शन मात्र त्या ठिकाणी फास्ट होतं, म्हणजे कंडक्शन इन्क्रीजेस. ओके, याच्या उलट कंडिशन जेवढं तुम्ही सोल्युशनला गरम करता तेवढं त्याच्यातनं कोण जास्त वाहणार, करंट जास्त वाहणार. कंडक्शन इन्क्रीजेस म्हणजेच काय, त्याच्यातून वाहणारा कोण करंट त्या ठिकाणी काय असणार आहे, ते जास्त असणार आहे. याचं कारण काय, तर इथे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आहे. ओके, जेवढं तुम्ही इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनला हीट कराल, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनला जेवढं हीट कराल तेवढं आयन सेपरेट होण्याची संख्या वाढणार, डिसोसिएशन ऑफ आयन्स काय होणार, इन्क्रीजेस होणार, आणि आयनची संख्या वाढली की ऑलरेडी करंट त्या ठिकाणी वाढणार. लक्षात आले, म्हणजे टेम्परेचर वाढवतो म्हणजे या ठिकाणी सोल्युशनला गरम केल्यामुळे इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन फास्ट झालं, जास्त प्रमाणात कॅटायन्स आणि अनायन्स निघाले, आणि जास्त प्रमाणात कॅटायन्स आणि अनायन्स निघाल्यामुळे कंडक्शन सुद्धा या ठिकाणी काय झालं, वाढला. म्हणजे as temperature increases the resistance decreases and conduction increases. This happens in case of the electrolytic conductor, or याला दुसरं नाव काय सांगितलं होतं, आयनिक कंडक्टर्स. ओके, या आयनिक कंडक्टर मध्ये असं होतं. आणि हे याच्या उलट मात्र इकडं टेम्परेचर इन्क्रीजेस त्यावेळेस करंट डिक्रीजेस, असं पण डायरेक्ट लक्षात ठेवू शकता. टेम्परेचर जर वाढवलं तर इलेक्ट्रॉनिक कंडक्टरचा करंट त्या ठिकाणी काय होतो, कमी होतो. मग एक्झाम्पल आपण कोणते सांगितले इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स मध्ये, मला सांगितलं होतं आपण ऑल मेटल्स अँड देअर व्हॉट यू कॅन से ऑल मेटल्स अँड देअर मोल्टन सोल्युशन्स. सगळे मेटल किंवा त्यांचे सगळे वितळलेले मेटल्स जर असतील तर ते सगळे ऑल दीज आर ऍक्ट ऍज अन इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स. आणि इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर म्हणजे काल पण आपण सांगितलं होतं सगळे इलेक्ट्रोलाइट्स, मग ऑल ऍसिड्स, ऑल बेसेस अँड देअर सॉल्ट्स. ओके, सगळे ऍसिड, सगळे बेसेस, सगळे आयनिक सॉलिड्स, ऑल ऍसिड, ऑल बेसेस अँड देअर सॉल्ट्स, ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स. सो अशा पद्धतीमध्ये this is the very simple article but very important article for the point of view of examination, the difference between electronic conductor and electrolytic conductor. Okay, आज हे सगळे गोष्टी आपण लिहून घेतल्या असतील, उद्या वाचायचे. मी नंतर कधी पण तुम्हाला हे प्रश्न याचे विचारणार, आपल्याला उत्तर त्याची सांगता आली पाहिजे. जर काही डाऊट असेल तर आपले ऑनलाईन ऍप जे आहे त्याच्यामध्ये चॅटिंगचा ऑप्शन आहे, तुम्ही त्याच्यामध्ये विचारू शकता. ओके, आज आपण या ठिकाणी थांबून राहिलेला भाग नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.